हॅलो. तर आज सकाळी ना भाजीवाला आला आणि त्याच्याकडून मी खूप सारी भाजी घेतली. कारण ना खूप सगळी फ्रेश भाजी होती आणि फ्रेश भाज्या मला क्वचितच मिळतात. त्यामुळे जेव्हा कधी फ्रेश भाजी मला दिसेल तेव्हा मी उचलते. कारण मी खूप साऱ्या भाज्या हिरव्या भाज्या खाण्याचा प्रयत्न करतो. तर खूप सारी भाजी घेतली होती, परंतु ही सगळी नीट करून ठेवणं पॉसिबल नव्हतं लगेच. कारण मला स्वयंपाक पण बनवायचा होता. म्हणून मग मी ठरवलं, जी भाजी आत्ता बनवायची आहे तीच नीट करून घेऊया. आणि ही लाल भाजी आहे ना, ही गोव्यात येण्याअगोदर मी कधीच खाल्ली नव्हती. म्हणजे गोव्यात आल्यानंतरच मी फर्स्ट टाईम ही भाजी खाल्ली. याची टेस्ट मला जास्त आवडत नाही, परंतु जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा मला डॉक्टरनी ही भाजी खायला सांगितली होती आणि त्यामुळे मी नियमित खात होते. आणि खरंच खूप भाजी चांगली आहे, हेल्दी आहे. मुलांसाठीही, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठी ही भाजी खूप चांगली आहे. तर ही भाजी आहे ना, मी जेव्हा कधी आणीन ना तेव्हा त्याची मुळं कुंडीमध्ये लावते आणि त्याला मस्त पालवी फुटत जाते, म्हणजे त्याची भाजी तयार होते. तर अशी 2-3 रोपं माझी झालेली आहेत ह्या भाजीची. मी कधी जेव्हा मोठी त्याची पाणी होतील तेव्हा मी ती खिचडीमध्ये वगैरे श्लोकच्या घालत असते. तर इथे ही भाजी मी फक्त फोडणी दिली, कांदा, लसूण आणि जिरे मोहरी याची फोडणी दिली होती. आणि बघू शकता भाजीला किती पाणी सुटलं आहे. त्याच्यावरती मी त्याच्यानंतर झाकण ठेवलं आणि मी सान्वीचा अभ्यास घेत होते. कारण सान्वी मला म्हणत होती, मला काहीतरी शिकव. सो म्हटलं चल तुझा अभ्यास घेते. आणि मी तिला काही प्लसची जी एक्झाम्पल असतात ती शिकवत होती. प्लस मायनस कसं करायचं वगैरे तिला अगोदरच येत होतं, पण थोडं चुकत होतं. तर नंतर मी तिला सांगितलं आणि तिने बरोबर करायला सुरुवात केली. आणि ते पण बघितलं भाजी शिजली आहे का. तर भाजी मस्त शिजली होती, पण थोडं पाणी आटवण्यासाठी मी अजून थोडा वेळ तिला ठेवलं होतं. आणि बघू शकता थोडंसं पाणी